आज नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि हा अर्ज दाखल करण्यापूर्वी नारायण राणे भैरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। बराच काळ प्रतीक्षा होती की अधिकृत उमेदवार कोण असतील या मतदारसंघातनं। नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत। 2019 सालच्या निवडणुकीमध्ये ते विधानसभेला कुडाळ या मतदारसंघातनं उभे राहिलेले होते, पण कुडाळ मतदारसंघातनं वैभव नाईकांनी त्यांचा पराभव केला। मग या वेळेला पक्षाकडनं त्यांना लोकसभेची संधी देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, नारायण राणे आज अर्ज भरणार आहेत, मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत, शक्ती प्रदर्शन कसं केलं जाईल? ज्ञानदा नक्कीच शक्ती प्रदर्शन हे जोरदार असणार आहे। म्हणजे रत्नागिरीमध्ये जे कोकणात साधारणपणे शक्ती प्रदर्शनांची एक राणे स्टाईल असं एक कायम बोललं जातं आणि त्या स्टाईलने एक शक्ती प्रदर्शन स्वाभाविकपणे होणार आहे। अर्थात 12 नंतर म्हणजे पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये नारायण राणे जे आहेत ते लोकसभेचा उमेदवारी अर्ज रत्नागिरी शहरामध्ये भरणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी सहकुटुंब जी रत्नागिरी शहराची ग्रामदेवता आहे भैरी बुवा म्हणून प्रचलित आहे, अगदी बाच्चरखेड्यांच्या प्रमुख म्हणून ह्या देवाची ख्याती आहे आणि या ठिकाणी ते आलेले आहेत। त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, देवाला साकडं घातलेलं आहे आणि यानंतर त्याचा अर्ज भरण्यासाठी जातील। अर्थात शहरातील मारुती मंदिर हा जो परिसर आहे या ठिकाणावर रॅली निघेल आणि तिथं आता कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत। विशेष बाब हीच आहे की महायुती म्हणून अर्थात किरण सामंत यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या प्रमुख नेत्यांनी किरण सावंत, उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि रॅलीमध्ये सहभागी व्हा असे आदेश कार्यकर्त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते देखील या संपूर्ण रॅलीमध्ये असतील आणि विशेष बाब हीच आहे की नारायण राणे हे पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत। अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर मागच्या 25 वर्षाचा इतिहास पाहिला तर कमळ हे चिन्ह किंवा जनता पक्ष यांची उमेदवारी कधी राहिलेली नव्हती आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे। कुठेतरी कार्यकर्त्यांना या ठिकाणी भाजपला ही सीट सोडल्याचा एकंदरीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जो आनंद आहे त्याच्याकडे दिसून येतोय। आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर भैरीचं जे मंदिर आहे त्या परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी जे आहेत दाखल आहेत। नितेश राणे, निलेश राणे, नीलम राणे आणि नारायण राणे हे देखील या ठिकाणी आता आहेत। या ठिकाणी देवाला साकडे घातलेले आणि पुढच्या अगदी काही अवधीमध्येच नारायण राणे जे आहेत ते रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणावरून निघतील आणि 12 ते 12:30 दरम्यान हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक या मतदारसंघात लढवत आहेत। कोकणामध्ये अर्थातच नारायण राणे यांच्या नावाचं आणि कामाचं प्राबल्य आहे। त्यांचे चिरंजीव निलेश राणेंनी इथून पहिल्यांदा निवडणूक लढवलेली होती, ते विजयी झालेले होते। नंतर 2 वेळा हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला। दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी वाढवलेला आहे। संपूर्ण पवार कुटुंब यावेळेला हजर आहे। तर बारामती आणि कोकण 2 ठिकाणची दृश्य आहेत। त्यामुळे राज्याच्या प्रचाराची रंगत आता हळूहळू वाढत जाणार आहे। आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय। पूर्व विदर्भातले 5 मतदारसंघ इथे आज मतदान संपन्न होतंय, तर दुसरीकडे महाराष्ट्रातले अत्यंत मोठे, प्रतिष्ठित किंवा सर्वाधिक चर्चेत असलेले खूप इंटरेस्टिंग लढती होणारे मतदारसंघ तिथे अर्ज भरणं, उमेदवार निश्चिती करणं आणि प्रचार सुरू करणं या टप्प्यामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे। तर निलेश राणे, नारायण राणेंचे सुपुत्र, यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावरती टीका केली आहे। आपण पाहूया। एवढं वैभव नाईक बोलू शकत नाही, त्याची जीभ जड आहे। हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं त्याला, तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे, तो बोलू शकत नाही। हे सगळं कोणतरी लिहून देतं, वैभ्या हे बोल, मग वैभ्या बोलणार। त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार। त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही, तो कधी मंत्री होणार नाही। 10 वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण याला कोणी साधा मंत्री केला नाही। अरे तुला बाकावर पण बसवलं नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः। तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको, तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही बघ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।